अखेर कुकडी कालव्यात पाणी सोडण्यात आले असून श्रीगोंदा हद्दीतून नेहमीप्रमाणे टेल टू हेड असे या पाण्याचे रोटेशन असणार आहे। त्यामुळे श्रीगोंदेकरांची याही वेळी फरफट होणार आहे। तसेच विसापूर तलाव आणि मोहरवाडी तलावात पाणी साठा नसल्यामुळे त्यावर अवलंबून असणारी गावे देखील पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत। तरी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन श्रीगोंदेकरांना पिण्यासाठी लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। नमस्कार, आज या ठिकाणी कुकडी कॅनलला कोळगावपर्यंत पाणी आलेलं आहे। आपल्या विसापूर तलाव, मोहरवाडी तलाव, भावडी तलाव आणखी अशा बऱ्याचशा तलावांचा आम्ही बीडीओ तहसीलदार यांच्या मार्फत आपण कलेक्टरांकडे सगळे उद्भव त्या ठिकाणी भरण्याची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। खरं तर हे रोटेशन टेल टू हेड आहे, परंतु आज अशी परिस्थिती आहे, आमच्या तालुक्याचे जवळपास 32 गावांना 46 टँकर त्या ठिकाणी चालू आहेत आणि आज सगळे उद्भव त्या ठिकाणी रिकामी झाल्यामुळं टँकर भरण्याची परिस्थिती ही अडचणीची झालेली आहे। त्याच्यामुळे आज फक्त विसापूर तलावातून थोडंसं पाणी राहिलं होतं, त्या उद्भवातून आम्ही सगळ्या गावांना पाणी देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते सगळं पाणी भरण्याचे ॲडजस्टमेंट होत नाही, त्यामुळे अडचणीत वाढ होत चालली। म्हणून आम्ही त्या ठिकाणी आदरणीय पाचपदादांच्या मार्फत, सुजयदादांच्या मार्फत पालकमंत्र्यांना विनंती करणार आहोत की टेल टू हेड रोटेशन करा, परंतु आधी टँकर भरण्यापुरतं आणि पाणी योजना चालवण्यापुरतं त्या ठिकाणी पाणी या तलावामध्ये सोडण्यात यावं, अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी उद्या किंवा परवा त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना देणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना सांगून या ठिकाणी हे जे पाण्याचे उद्भव आहेत हे उद्भव भरण्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत। मी ग्रामविकास अधिकारी कोळगाव गावच्या पाणी पुरवठ्याविषयी आपणास माहिती देतो की मोहरवाडी तलाव जवळपास 15 दिवसापासून कोरडा पडलेला असून तिथून गावठाण, नंतर गावठाणातील टँकर, वाड्या वस्त्यावरील कोथूळ, ढोरजा व बाहेरगावी टँकर भरले जातात, परंतु 15 दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून गावच्या तलावामध्ये लवकरात लवकर पाणी सुटणे आवश्यक आहे। पुढे यात्रा जवळ आलेली आहे, यात्रेसाठी सुद्धा पाणी आवश्यक असून जनावरांच्या छावण्यांना सुद्धा इतर ठिकाणाहून पाणी पुरवठ्यासाठी साधनं नाहीत, तरी लवकरात लवकर मोहरवाडी तलावात पाणी सुटावं अशी विनंती मी करत आहे। त्याचप्रमाणे आताचे रोटेशन हे पिण्यासाठी असल्यामुळे हे पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा।